पोलीस यंत्रणेला विनंती आहे की खालपासून लोकांना पायी वरती यावं लागतं. त्यामुळे अनेक वयस्कर लोकांना दम लागतोय. आत्ताच दासू सरांना पायी पायी आल्यामुळं झालं. गाड्या वरतीपर्यंत येऊ द्या, जागा भरपूर आहेत. अनेक लोक येत आहेत वरती. आजच्या या ऐतिहासिक आणि परळी वैद्यनाथाच्या या पावनभूमीला आणखीन एक मोठं विकासाचं दालन पशुवैद्यकीय महाविद्यालय, पशुविज्ञान महाविद्यालय या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब, माझ्या भगिनी या राज्याच्या पर्यावरण, पशुसंवर्धन आणि वातावरण बदल याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रीतमताई, विधिमंडळातील सहकारी नमिताताई, इथं उपस्थित माजी मंत्री बदामराव आबा पंडित, माजी आमदार संजय भाऊ दोंड, इथं उपस्थित पशुसंवर्धन विभागाचे सन्माननीय सचिव रामास्वामी साहेब, आयुक्त डॉक्टर किरण पाटील, माननीय कुलगुरू नितीनजी पाटील, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय नवनीतजी कौर, व्यासपीठावर उपस्थित पशुसंवर्धन विभागाचे आणि जिल्हा प्रशासनाचे सर्व सन्माननीय अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित परळी नगरीच्या नगराध्यक्षा श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित माझे सर्वच महायुतीचे सन्माननीय जिवलग सहकारी बंधू भगिनी, आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेले या परळी विधानसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि माझ्या जिवलग पत्रकार मित्र बंधूंनो, भगिनींनो, आज सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यांच्या सर्वांच्या प्रती मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्या कार्यास वंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला परळी नगरीत, परळी वैद्यनाथाच्या या नगरीत श्रावण महिन्यात आमच्या पंकजाताईंनी वहिनी साहेबांना या पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाला बोलवलं. आपण आलात, या भागाचा आमदार म्हणून मी हृदयपूर्वक आपलं वहिनी साहेब या ठिकाणी स्वागत करतो. या वैद्यनाथाच्या नगरीला अनेकदा दादा येऊन गेले.
आणि दादा आले तर बरंच काही देऊनही गेले. आपण यापूर्वी परळीत अशा आला नाही, आणि आज आमची कधीतरी इच्छा होते की दादांना तुम्हाला एकत्रित बोलवायचं. आमचं नशीब खोटं, पण आज तुम्ही या ठिकाणी आलात. पहिल्याच वेळेस आलात आणि 650 कोटीच्या पंकजाताईंनी या परळी नगरीला दिलेल्या या महाविद्यालयाच्या उद्घाटनाला आला. मनापासून आनंद आहे. हा निर्णय होताना मला माहिती आहे महायुतीमध्ये आपण पक्ष एकत्रित आहोत, पण हा प्रकल्प करताना दादांची आणि पंकजाताईची फार चांगली युती झाली. आणि हे महाविद्यालय देताना आमच्या भगिनींनी पहिलं महाविद्यालय हे बारामतीला दिलं. दादा वित्त आणि नियोजन मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आता तिथं दिलं तर आपल्या परळीतही घेतलं पाहिजे. हे जे मूळ स्वभाव मोंढ्यांचा आहे, त्या स्वभावातून पंकजाताईंनी इकडं पण घेतलं आणि दादांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे पहिलं देताना बारामतीला दिलं आणि दुसरं घेताना परळीला घेतलं. मला आठवतं की या बाबतीतली घोषणा दादांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी केली आणि दोन्ही ठिकाणचे हे पशुवैद्यकीय महाविद्यालय होत असताना आज जड अंतकरणाने माझी मागणी आहे शासनाला की बारामतीच्या त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला आपण स्वर्गीय दादांचं नाव द्यावं आणि या परळी वैद्यनाथाच्या नगरीतल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव द्यावं. आमचं सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण होते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघा, मंत्री झाल्यानंतर कसे कसे फायदे असतात. ताई मंत्री झाल्या, 2 वेळेस झाल्या. पहिल्या 5 वर्षात एकदा महायुतीच्या सरकारमध्ये, आता महायुतीच्या सरकारमध्ये. आम्ही 2-3 वर्षातच 3-4दा झालो. शपथ मंत्री म्हणून घेतली. पहिला 2.5 वर्ष, पुन्हा 1.5 वर्ष, एकदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून. मला कृषी मंत्र्याची संधी मिळाली, दादांनी दिली. दादांनी या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून पहिल्यांदा KYCचा विषय आपल्या बारामती ॲग्रोला कृषी मंत्री झाल्यानंतर मला पाठवलं. तिथं एक मोठं कृषी विभागाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि त्याच वेळेस मी परळीमध्ये कृषी महाविद्यालय, 3 वेगवेगळे महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर केले. आता हा भाग कृषी आणि पशुधनाचा महाराष्ट्रात नाही, देशात लँडमार्क होणार हे परळी वैद्यनाथाची नगरी. या कृषीशी संलग्न असणारे 3 महाविद्यालय, पशुधनाच्या संलग्न असणारे 3 महाविद्यालय, आणि तेही राज्य दर्जाचे नाही, होताना राष्ट्रीय दर्जाचे नाही, तर दोन्हीही कृषी आणि पशुसंवर्धनचे ही महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहेत. हा पशुवैद्यकीय दवाखाना 103 एकरमध्ये होतोय आणि कृषी महाविद्यालय हे 100 एकराच्या जिरेवाडीच्या आणि इंदपवाडीच्या डोंगरावरती आपण त्या ठिकाणी करतोय. एक बिल्डिंग पूर्ण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, जाताना आम्ही पायी गेलो, अनेक जण इथं असतील मंडळी माझ्यासोबत वरती जाताना. आता रस्ता झालाय, त्या डोंगरावरती काहीही नाही, पण कृषी महाविद्यालय उभं करून त्या ठिकाणी शेती होणार आहे, शेतीचे प्रयोग होणार आहेत. त्या डोंगरावरती आपण
काळी माती नेऊन तिथं शेती करायचा जो निर्णय घेतला, तसाच या डोंगरावरती, म्हणजे बघा किती देवाची कृपा आहे की वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होतो आहे. खाली हे नेहरूरीचं सगळी पर्वतरांगा आणि सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये कृषी विद्यालय या ठिकाणी होता. आणि हे दोन्ही होत असताना ही भगवंताची इच्छा आहे की या ठिकाणी विकास होतोय. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा पहिला फायदा आपण आपल्या गावाला देतो. आणि ताई आपण दिला, भाऊ आमदार असताना तुम्ही मंत्री असताना, मी आमदार काय तुम्ही आमदार काय, तुम्ही मंत्री काय मी मंत्री काय, एक पाऊल पुढे एक पाऊल माग, कधी हे पुढे कधी हे माग. पण या भागाचा विकास होतोय, बीड जिल्ह्याचा विकास होतोय. आज बघणाऱ्यांनी